नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. उद्या 6 ऑक्टोबर आहे. उद्या कोजागिरी पौर्णिमा. शरद पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकूनच घरातील सर्वांनी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघोळ करायची आहे. यासोबत तुम्हाला घरामध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर सांगितलेल्या ठिकाणी स्वस्तिक काढलं तर तुमच्या घरामध्ये फक्त मंगलमय गोष्टी घडतीलच. तर अतिशय महत्त्वाची माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये. अतिशय सोप्या सर्व गोष्टी आहेत. तर बघा, शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. पौर्णिमेची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ काल परवा आपण अपलोड केलेला आहे, नक्की पहा. पौर्णिमेच्या दिवशी आपण जी काही सेवा करतो, जे काही करतो त्याचं फळ आपल्याला मिळावं असं आपल्याला वाटतं. तर त्यामुळे आपण ज्या काही गोष्टी करतोय ना, त्याचं फळ मिळण्यासाठी आपलं शरीर शुद्ध असणं, आपल्यामध्ये निगेटिव्हिटी नसणं हे महत्त्वाचं आहे. कारण तरच आपण केलेल्या गोष्टींचं फळ आपल्याला मिळतं. त्यामुळे तुम्ही सकाळी पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा अंघोळ कराल, घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत पाण्यामध्ये एकतर तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे. त्याचसोबत तुम्ही गंगाजल आपल्याकडे असेल, छोटीशी बॉटल जी आपल्या सेवेमध्ये वापरतो आपण, त्याचे 2-3 थेंब टाकायचे आहेत. आपण पवित्र ठिकाणी, पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करू शकत नाही, आपल्याला ते शक्य होत नाही. त्यामुळे गंगाजलची एक छोटी बॉटल आपण ठेवलेली असते. आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. अगदी 2 थेंब आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे. बघा, चिमूटभर हळद, गंगाजल, गोमूत्र यातल्या सर्व गोष्टी तुमच्याकडे असतील तर नक्की टाका. एखादी गोष्ट नसेल तरीही चालेल. ह्या गोष्टी टाकूनच तुम्हाला अंघोळ करायची आहे. यासोबतच तुम्हाला बघा, पंचगव्य बऱ्याचदा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. पंचगव्य जे अगदी उठण्यासारखं असतं. दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही ते आत्ताच मागवून घ्या. आपल्या केंद्रामध्ये, केंद्रातील ताईंकडे किंवा जवळपास कुठेही केंद्र असेल स्वामी समर्थांचं, तिथे तुम्हाला ते पंचगव्य नक्की मिळेल. गाईपासून मिळालेल्या 5 गोष्टींपासून हे बनवलेलं असतं. गाईचं शेण, गाईचं तूप, दूध ह्या सगळ्या गोष्टी मिळून हे बनवलेलं असतं. अतिशय म्हणजे अतिशय शुद्ध. आपल्यातली मोठ्यातली मोठी नकारात्मकता जी आहे ती धुवून टाकण्यासाठी पंचगव्याचा उपयोग होतो. त्यामुळे पंचगव्य नेहमी तुमच्या घरामध्ये ठेवा. अगदी थोडंसं पंचगव्य घेतलं आणि पावडर वगैरे करतो ना आपण, त्या पद्धतीनं अंगाला, म्हणजे उठणं लावतो त्या पद्धतीनं तुम्ही ते आपल्या अंगाला लावायचं आहे. आणि गंगाजल, गोमूत्र हे देखील आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. वाईट शक्तींचा प्रादुर्भाव कमी होतो. आपल्याला ज्या काही वाईट करणी, बाधा, इडापिडा आपल्यावर परिणाम झालेला असेल त्या सगळ्या गोष्टी धुवून टाकण्याचं काम हे करतं. शुभ दिवशी ह्या काही चांगल्या गोष्टी आपण करतो, दान करतो, काही सेवा करतो, त्या गोष्टीचा आपल्याला पूर्णपणे फळ मिळावं म्हणून उद्या न विसरता घरातील लहान मोठ्या सर्वांनी पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकायच्या आहेत. पंचगव्य आता नसेल, विनंती करून सांगते, दिवाळीच्या आधी तरी ते मागवून घ्या. अगदी 10-15 रुपयापर्यंत ते मिळतं. अगदी कमीत कमी मूल्यामध्ये आपल्या केंद्रांमध्ये साहित्य उपलब्ध आहे. शरीर शुद्धीकरण होण्यासाठी मदत होते ह्याची. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुमचं घर असेल, ऑफिस असेल, सगळीकडे जाळं जळमट असतील ते काढून घ्या. व्यवस्थित साफसफाई करा. त्यानंतर बघा, आपण फरशी पुसतो, त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं जाडं मीठ, म्हणजे मोठं मीठ, हळद, लिंबू टाकायचं आहे. मग तुमचं ऑफिस असेल किंवा तुमचं घर असेल, ते बघा, त्यामध्ये जी काही वाईट शक्ती असते ते निघून जाते. त्यांनी फरशी पुसावी. घरं धुत असताल तर ती धुवून घ्यावीत. म्हणजे सकाळी उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहे तुमच्या घरामध्ये. बघा, इथे एक नारळ, आपण जिथं कोहळा बांधतो ना, तर तिथं ना कोहळा किंवा गोरक्ष चिंच तुम्ही बांधलेली असेल. दिवाळीच्या वेळेस आपण ह्या सेवा करतो, तुम्हाला गोरक्ष चिंच सांगितलेली आहे. खूप त्यांनी त्या लावलेल्या देवाच्या सामानामध्ये मिळते. जिथं धार्मिक गोष्टी मिळतात तिथे तुम्हाला गोरक्ष चिंच देखील मिळून जाईल. ती कशी बांधायची, काय बांधायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्यामुळे बघा, मुख्य दरवाजाला ती आपण तिथे लावलेली असते. घरामध्ये आपण कुठली ना कुठली व्यक्ती कुठल्याही विचाराने येतात ना, लोक काहीही सांगू शकत नाही. कोणी कसं येतं, कोणी चांगल्या, कोणी वाईट विचारांनी येतं. आपल्या घरातील लोकांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून तुम्हाला या शुभ दिवशी, पौर्णिमेला, अमावस्याला या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. लिंबू, मिरची वगैरे आपण लावतो. ह्या खूप जुन्या गोष्टी झाल्या, पण जुन्या असतील तर त्या काढून टाका. आणि तुम्हाला नारळाचा उतारा करायचा आहे वाहनांवरून, मुख्य दरवाजावरून, किंवा आपण जे अमावस्याला सेवा करतो तसं करायचं आहे. 7 वेळेस आपल्याला
क्लॉकवाईज असा नारळ फिरवायचा श्री स्वामी समर्थ म्हणून, तर तर त्या पद्धतीचा तुम्ही उतारा घराचा किंवा आपल्या आजारी घरात कोणी असतील त्यांचा तो करायचा आहे. पौर्णिमेचा दिवससुद्धा खूप शुभ आहे. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी केल्या आपल्या जीवनामध्ये खूप फरक होतो बरं का. जेव्हा कराल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अनुभव येईल. नंतर बघा स्वस्तिक, काल परवा आपण स्वस्तिक काढलं. जेव्हा आपण दसऱ्याची पूजा केली, मुख्य दरवाजावर छान असं स्वस्तिक काढलं, त्यामध्ये 4 थेंब दिले, पूर्ण रेषा काढल्या. आता ते स्वस्तिक आता पुसून घ्यायचं आणि परत आपण स्वयंपाकघराच्या इथे गॅस शेगडी आहे ना तिच्यावरती आपण एक स्वस्तिक काढायचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण मुख्य दरवाजावर काढलं तेच स्वस्तिक आपण जिथं स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकाच्या वरी, म्हणजे जिथं गॅस आहे त्या गॅसच्या वरची भिंत किंवा मग देवघराची भिंत, ह्या दोन्हीपैकी एक ठिकाणी तुम्हाला हळदी कुंकू हे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्याचं स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यामुळे मंगलमय गोष्टी घरामध्ये घडत असतात. भलेही आपण स्टिकर वगैरे लावतो त्याच्यापेक्षा ना, त्या स्टिकरपेक्षा आपण आपल्या हाताने हळदी कुंकाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याला दोन्ही बाजूनी असे 2 रेषा ओढायच्यात, मध्ये थेंब द्यायचं आहे. ते स्वस्तिक परिपूर्ण आहे तसंच काढायचं आहे. आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या सांगितलेल्या गोष्टी टाकायच्या आहेत आणि आपल्या घरामध्ये म्हणजे जिथं आपण स्वयंपाक करतो, जिथं आपली गॅसची शेगडी आहे तिथं वरती, किंवा तुम्हाला जर शक्य होत नसेल ती भिंतीवर, तर तुम्ही तुमची जी देवघर आहे त्या देवघराच्या वरच्या भिंतीवरती स्वस्तिक उद्या काढायचं आहे. अतिशय शुभ दिवस आहे उद्याचा, त्यामुळं ही सेवा आपल्याला चुकवायची नाही. उशिरा जरी व्हिडिओ आला असेल, उद्या तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. स्वस्तिक तुम्ही दिवसभरात केव्हा पण काढा, पण सकाळी आंघोळ करताना मात्र तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या मी गोष्टी सांगितल्या त्या नक्की घाला. घरातली नकारात्मकता किंवा काही छोटे मोठे आजार किंवा काही किरकिरी होत असेल, छोटे मोठे भांडणं होत असतील, कुरबुरी होत असतील, ह्या सगळ्या गोष्टी अमावस्या पौर्णिमेची सेवा केल्यानंतर दूर होतातच होतात. बऱ्याच लोकांचे अनुभव आहेत, त्यामुळे विश्वास ठेवून सेवा करा. आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अशा छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज येत आहेत. भरभरून सेवा आपण सांगत आहोत, तशा सेवा करा. कारण माझा स्वतःचा आता 28 वर्षाचा अनुभव आहे. दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गामधील आपल्या सेवा आपण करतो आहोत. भरभरून आपल्याला त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. कसा वाटला कमेंट करा. आवडला तर नक्की लाईक कमेंट सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये अशी छान छान माहिती घेऊन. सर्वांना श्री स्वामी समर्थ.